नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। 8 आणि 9 मेच्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर आणि पंजाब मधील ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी लॅचपॉडवर कारवाई करत ती ठिकाणे नष्ट केली। या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या हालचालींना आणि पायाभूत सुविधांना मोठा धक्का बसला आहे। अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरासाठी स्वेच्छेने आणि कायमचे देश सोडण्यासाठी सशुल्क स्वनिर्वासन कार्यक्रम जाहीर केला आहे। या योजनेत परदेशी नागरिकांना अमेरिकेबाहेर जाण्यासाठी सशुल्क विमान प्रवास आणि एक्झिट बोनस दिला जाणार आहे। भारतीय सिनेसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे। सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे। काशीनाथ घाणेकर पासून जाणता राजापर्यंत त्यांनी साकारलेल्या वास्तववादी रंगभूषेमुळे संपूर्ण सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे। नागपूरच्या वाडी परिसरातील दत्तवाडी भागात 3 भटक्या कुत्र्यांनी स्वरूप मेश्राम या 6 वर्षाच्या चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी स्वरूपला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खानने भारताला पाठिंबा दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले। यावर उत्तर देताना हिनाने स्पष्ट केले आहे की मी माझ्या देशाचे समर्थन केले, तुम्ही मला अनफॉलो करा, मला फरक पडत नाही, मी नेहमी प्रथम भारतीय असेल, असे तिने म्हटले आहे। क्रिकेटर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा BCCI कडे व्यक्त केली आहे। कोहलीने आपला निर्णय ठामपणे मांडला असून तो लवकरच कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणण्याच्या तयारीत आहे। इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्याने BCCIने त्याला पुनर्विचार करण्यास सांगितले आहे। बातम्यांचा थोडक्यात आढावा तुम्ही बघत होते न्यूज वाइब्स मध्ये। पुन्हा भेटूया काही ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।